प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि संध्याकाळचं सत्र असल्यानंतर मोस्टली आपण बघतोय की जी टीम टॉस जिंकते या ग्राउंडवरती टीम पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय. खरंच थोडंसं जे लाईट आहे त्याच्यानंतर हवेचा थोडासा वेग आहे त्याचा फायदा घेताना नक्कीच दिसतात कुठले खेळाडू आणि अंदाज आहे स्वतःचं होम ग्राउंड आहे त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा हा निर्णय बघूया कितपत यशस्वी ठरतोय. समोरच्या टीममध्ये सुद्धा चांगली स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. दोन्ही टीम मजबूत आहेत. एका बाजूने आपण बघतोय बॅटिंगसाठी आपण बघतोय संजय बुरेला आणि नागेश म्हात्रे. संजय बुरेला जो स्ट्राईक एंडवर असेल, नागेश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडवर असेल. हे दोन्ही सलामीचे फलंदाज जाताना आपल्याला दिसतात. बॅटिंगसाठी चांगली बॅटिंग लाईनअप आहे. जर आपण विचार केला तर पोमन टीममध्ये सुद्धा त्यानंतर योगेश आहे, त्यानंतर आपण पहिला गुरुनाथ आहे. तर नक्कीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे. शाहिद अन्सारी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. बघितलं ही स्ट्रॅटेजी आहे. ज्यावेळेस पहिली इनिंग असते, ज्यावेळेस पहिल्या इनिंगला बॉलिंग टाकायची असते त्यावेळेस मात्र शाहिद अन्सारी पहिला बॉलिंग टाकण्यासाठी येतो. दुसऱ्या इनिंगमध्ये बघितलं आपण तर अख्तर शेखने पहिली ओव्हर टाकली होती. ही स्ट्रॅटेजी आहे ती टायगर मास्टर टीमची. पहिला बॉल या ठिकाणी घेऊन जाईल शाहिद अन्सारी. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल हलक्या हाताने फक्त खेळला जातोय. थोडंसं टेस्टच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला जातोय. असं वाटतं की पहिल्याच बॉलवर एक हिटिंग शॉट खेळेल की काय, मात्र फक्त सन्मान दिला जातोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर शाहिद. हो, फटका चांगला, मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी अजय म्हात्रे. चांगला स्टॉप. एक सिंगल या ठिकाणी मिळेल आणि या सिंगलने सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे तो ओमन मास्टर टीमचा. दुसऱ्या बॉलवर खातं खोलं जाते टीमचं. स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज. भरपूर लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल होता. पुन्हा एकदा हा प्रकार जबरदस्त शॉट. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय नागेश म्हात्रेने. सरळ 6 रनसाठी षटकार. जबरदस्त शॉट. अगदी कमजोर बॉल होता आणि या कमजोर बॉलवर पुरेपूर समाचार घेतला. चांगला पनिश केलंय फलंदाज नागेश म्हात्रेने. बॉलला सरळ पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकारासाठी. षटकाराने आपलं खातं ओपन करतोय. आपली आक्रमकता या ठिकाणी दाखवून देतोय फलंदाज नागेश म्हात्रे. पहिलाच बॉल फेस केला होता, त्यानंतर पण बघितलं चांगला फटका. कमीत कमी 4 षटकाचा सामना आहे. 45-50 रन यायला पाहिजे. 50 रन जर आले तर एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. समोरच्या टीममध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. शाहिद अन्सारी, रुकेश आज चांगला फॉर्ममध्ये दिसला आपल्याला. त्यानंतर दिनेश म्हात्रे आहे. अख्तर शेख एक हॉट हिटर बॅटर आहे. त्यानंतर गणेश सुकाट आणि वेळ आली तर भटा म्हात्रे सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय टायगर टीमसाठी. हा बॉल मॅच बॉल आतमध्ये येताना दिसतो आपल्याला. पहिल्या 3 बॉलवर स्कोर आहे 7 रन. जबरदस्त हिट. आणि नागेश म्हात्रेला अशा प्रकारची जर फटके बॉल टाकले तर नक्कीच अशा प्रकारे तो पनिश करतोय. बाजू बदलून यावेळेस बॉलिंग टाकताना दिसेल शाहिद अन्सारी. राऊंड विकेट नेईल बॉलिंगसाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटने नागेश म्हात्रेसाठी. हो, पुन्हा त्याच प्रकारचा बॉल होता, मात्र यावेळेस चुकतो फलंदाज. हा बॉल सुद्धा मोठा फटका येऊ शकला असता, मात्र चुकतोय. हा येतोय डॉट बॉल. प्ले अँड मिस. नक्कीच पंच या ठिकाणी काय घोषित करतात बघायचंय आपण. बॉल जर आपण बघितला, जो बॉल आहे विकेट किपरने स्टंपच्या अगोदर नाही स्टंपच्या मागे पकडायचा आहे आणि त्याच ठिकाणी आय थिंक पंचांनी 2 दिलाय का. यस, नो बॉल आहे आणि स्टंपच्या अगोदर हा बॉल पकडला होता. चेक केला जाईल, बघूया आपण. नो बॉल. फ्री हिट असेल. थोडा स्लो बॉल होता, अगोदर थोडीशी घाई दाखवली आहे आणि पंचांचं लक्ष होतं तुम्ही स्टंपच्या अगोदर बॉल पकडू शकत नाही, स्टंपच्या मागे बॉल पकडायचा तुम्हाला.
बिहाइंड द स्टंप, राउंड द विकेट. फोर्सिंग शॉट, हवेत बॉल आहे, फिल्डर बॉल खाली येतोय, चांगला कॅच, राजा गोवारी मात्र या ठिकाणी फ्री हिट होता. ओ, रनआउटची सुद्धा संधी होती आणि या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट केल्या जातात. 2 रन्सनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 10 रन्स डबल फिगर मध्ये स्कोर जातोय आणि हे टोटल एक चांगलं टोटल आहे असं आपण म्हणू शकतोय. प्रथम बॅटिंग करत असताना शाहिद अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड द विकेटने. पुन्हा हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता आहे. फ्री हिटचा नक्कीच मागच्या बॉलवर चांगला फायदा मिळाला होता नागेश म्हात्रेला. सध्या फोर्सिंग शॉट जर बघितलं तेवढं पॉवरफुल लागताना दिसत नाही आहे आणि हे शॉट मारण्यामध्ये अतिशय माहीर म्हटला जातोय नागेश म्हात्रे याला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वर. बॉल शेष आहेत या ओव्हरचे, अंतिम एक बॉल शेष. शेवटचा बॉल, एक अंतिम बॉल आहे हा. बॉल संपल्यानंतर गाडी आतमध्ये आपण घेऊ शकता. शेवटचा बॉल घेऊन जातोय शाहिद अन्सारी. हाफ ट्रॅकर मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. विकेट किपरच्या मागे हा बॉल जातोय. 1 रन पुन्हा एकदा मिळेल. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवतोय नागेश म्हात्रे. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक सुरुवात चांगली म्हणू शकतो आपण जय मल्हार मास्टर पोमन टीमची. 13 वर कुठलाही विकेट नाही. चला दुसरं षटक टाकण्यासाठी कुठला बॉलर येईल. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. अख्तर शेख येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी. अख्तर शेख मागच्या मॅचमध्ये खरोखरच अख्तर शेखने आपल्या टीमला अगदी चांगल्या स्थितीमध्ये आणलं होतं. पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 रन्स दिल्या होत्या. इकॉनॉमिकल चांगली बॉलिंग केली होती ती अख्तरने आणि आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये आणलं आणि आपल्या टीमला फायनलमध्ये नेण्यासाठी भरपूर उपयोगी गोलंदाजी केली होती ती अख्तर शेखने. आणि या फायनल मॅचमध्ये बघूया अख्तर शेख कुठल्या प्रकारे बॉलिंग करतोय. त्याच्या समोर जर आपण बघितलं तर बॅटर आहे नागेश म्हात्रे. नागेश खेळतोय वैयक्तिक 11 वर आणि 1 वर बॅटिंग करतोय संजय बुरेला. सन्माननीय हेमंतजी भगत यांचं आगमन या ठिकाणी होताना दिसते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम हेमंत भगत. हे सुद्धा मास्टरचे खेळाडू आहेत. ओव्हर द विकेटने अख्तर शेख. पहिला बॉल, हवेत बॉल आहे, खराब फटका. विकेट किपरच्या हातामध्ये. सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज होईल बाद. नागेश इज आउट. पहिला विकेट जातोय जय मल्हार मास्टर पोमन या टीमचा. फायनल मॅच आहे योगेश, लक्षात घ्या. तुमचा 5 षटकार मारण्याचा निर्धार आहे. 1 षटकार आलेला आहे. 4 षटकार अद्याप तुम्हाला मारायचे आहेत आणि विनंती आहे ती सन्माननीय हेमंत भगत यांना की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे रंगमंच आपण बघतो. VIP डाईस यावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अकबर अन्सारी यांनी अतिशय चांगला कॅच घेतला विकेट किपर. पहिल्या बॉलवर विकेट मिळालेली आहे ती अख्तर शेख याला. नवीन बॅटर योगेश भगत जाताना आपल्याला दिसतोय. क्रमांक 3 वर मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी गेला होता योगेश भगत. पंचांकडून गाठ घेताना दिसतोय आपल्याला. पंच आहेत दोन्ही अंपायर आपण बघतोय शशिकांत सर आणि मनोज सर हे 2 अंपायर. दुसरा बॉल घेऊन जाईल अख्तर शेख. मनोबल नक्कीच वाढलं असेल अख्तर शेखचं पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर.
ऑफस्टंपच्या बाहेर हा बॉल सोडून दिला होता आणि एक पाऊल आपण बघितलं थोडंसं पुढे सुद्धा टाकलं होतं. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता फलंदाज, त्यामुळे रिच वाईट पकडलं जाईल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर अख्तर शेख ओव्हर द विकेटने. फटका चांगला आहे, ऑन द राईज खेळला जातोय, फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. हो, ह्या वेळेलाच थोडंसं मिसफिल्डिंग कॅच सुटतोय, जीवनदान मिळते फलंदाज योगेश भगतला आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतोय. या 2 रननी ऑफ द मार्क होतोय योगेश. टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15 रन्स, 15 लॉस ऑफ 1 विकेट. यजमान टीम फायनलमध्ये खेळताना दिसते या मास्टर क्रिकेटमध्ये. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा, एक अतिरिक्त रन मिळेल, 1 रनने स्कोर 16 वर जाईल. जास्त बाहेर केला होता हा बॉल अख्तर शेखने, गती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र कंट्रोल ठेवू शकला नाही. टेम्परामेंट नव्हतं आणि कंट्रोलनी गोलंदाजी करावी लागेल ती अख्तर शेख याला. पुढील बॉल पुल करायचं होतं, चुकतोय फलंदाज. डॉट बॉल. चांगलं कमबॅक करताना दिसतोय बॉलर अख्तर शेख. कबूतर उडताना दिसतात, एक ब्लॅक अँड एक व्हाईट. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अख्तर शेख. ऑफ टपच्या बाहेर खाली राहिला हा बॉल, थोडंसं कमजोर वाटतोय या ठिकाणी योगेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्यासाठी थोडासा कमकुवत दिसतो आणि हे जाणलेलं आहे असं वाटतंय अख्तर शेखने. त्यामुळे अख्तर शेखने जर बघितलं तर सगळेच्या सगळे बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे योगेशला. अंतिम एक बॉल चेश. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर अख्तर शेख. ओ, चांगला फटका आहे, हवेत खेळलाय, नो मॅनलँडला बॉल पडेल. 1 रन कंप्लीट. लॉंग ऑनचा फिल्डर येतो आसिफ, थ्रो होईल मात्र त्या अगोदर 2 रन कंप्लीट आणि तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होता मात्र वेट हा कॉल दिला जातोय संजय मार्फत. 2 रन कंप्लीट केले जातात आणि 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 18 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं तर आल्या होत्या 13 आणि या ओव्हरमध्ये आले फक्त आणि फक्त 5. तर अख्तरची गोलंदाजी आपण पाहिली तर अतिशय चांगली झालेली आहे प्रत्येक मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये सुद्धा इकॉनॉमिकल चांगली बॉलिंग केली होती, फक्त 4 रन दिले होते. या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आणि त्यानंतर सुद्धा इकॉनॉमिकल सुद्धा चांगली बॉलिंग केली, फक्त 5 रन खर्च केल्या या ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक केले अख्तरने आपल्या टीमसाठी. उर्वरित जर बघितलं 2 ओव्हर अद्याप शेष आहेत आणि 18 रन्स झालेले आहेत. कमीत कमीत 25 रन तरी यायला पाहिजे उर्वरित 12 बॉलमध्ये आणि 12 मध्ये 25 जर आले तर एक चांगलं टोटल असेल आणि एक चांगली रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी येतोय गणेश सुकाट, हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे आणि हे फिक्स बॉलर आपण बघतोय. बघितलं गणेश सुकाट आहे, त्यानंतर अकबर अन्सारी आहे, शाहिद अन्सारी आहे, त्यानंतर बघितलं आपण अख्तर शेख आहे. हे चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये ह्या 4ही गोलंदाजीने केलेली आहे. त्यानंतर दिनेश म्हात्रे वेळ पडल्यावर चांगली बॉलिंग करू शकतो, भट्टा म्हात्रे सुद्धा बॉलिंग करू शकतो, सचिन घाक बॉलिंग करू शकतो. तर बॉलिंगचं युनिट अतिशय चांगला आहे तो टायगर टीमचा. गणेश सुकाट पहिला बॉल घेऊन जाईल. ओ, पुलचा फटका आहे, डीप स्कोअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय, थ्रो होईल. पप्या होता त्या ठिकाणी. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होतात आणि 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 20 रन 20. स्ट्राईक एंडवर आपण बघितलं संजय बुरेला होता. संजयच्या बॅटमधून या 2 धावा येतात. भरपूर वेळेनंतर संजयला स्ट्राईक मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर त्यांनी स्ट्राईक घेतली होती, त्यानंतर भरपूर वेळेनंतर स्ट्राईक आली संजयकडे. पुन्हा एकदा फटका चांगले एलिव्हेशन कमी मिळालं. काउकॉर्नरच्या दिशेने बॉल येतोय. आसिफ पुन्हा एकदा चांगला, ओ, विकेट जाण्याची शक्यता आहे मात्र नशीब चांगलं की थोडासा मागे फिरला. वेट हा कॉल, कारण 2 बॅटर ज्यावेळेस धावत असतात त्यावेळेस यस नो आणि वेट हे मिश्रण असणं फार गरजेचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर गेलेली आहे ती 21 रन 21 लॉस ऑफ 1 विकेट. योगेश
योगेशचं आपण बघितलं थोडंसं स्ट्रगल करताना दिसला. जवळजवळ 3 बॉल डॉट खेळलेला आहे आतापर्यंत योगेश. खोलवट टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. सिली मिड ऑनच्या दिशेने स्वतः गोलंदाज येतोय आपल्या फॉल थ्रोमध्ये. चांगली फिल्डिंग करतोय. फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि या एक रनने स्कोर जाऊन पोहोचेल 22 वर. 22. 45-40च्या वर स्कोर यायलाच पाहिजे तर ॲडव्हान्टेज मिळेल बॉलर्सकडे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जातो पुमन मास्टर टीमकडून. हुकचा फटका आहे. बॉल जातो फाईन लेगच्या दिशेने. अजय म्हात्रे धावतो मात्र अडवू शकणार नाही बॉलला. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. अप्रतिम शॉट. कमालीचा फटका होता हा संजय बुरेलाच्या बॅटमधून. मागच्या मॅचमध्ये सुद्धा संजयने चांगली बॅटिंग केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतोय. संजय जाऊन पोहोचलेला वैयक्तिक 8 वर आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 26. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली बॅटिंग एका बाजूने किल्ला लढवताना दिसतोय संजय बुरेला. एक चांगला परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर आहे जय मल्हार मास्टर पोमन टीमचा. गणेश सुकाट पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट पूल पुन्हा एकदा गॅप मध्ये फटकाय. लॉंग लेगच्या दिशेने चांगली फिल्डिंग पप्याची. 2चा कॉल. थ्रो थोडासा पण बघितला अपुरा जरूर आला मात्र रिले थ्रो झाल्यानंतर सुद्धा रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. संजय बुरेला इज आउट. रिले थ्रो बघितला आपण. ही जी फ्लाइट होती 1 स्टॉपने ही फ्लाइट आली आणि त्यानंतर सुद्धा रनआउटच्या रूपाने विकेट गेली. थोडासा मागे पडला संजय. चांगली फिल्डिंग थ्रो जर बघितला आपण तर पप्याचा हा चांगला थ्रो. चांगली फिल्डिंग केली पप्याने आणि अशा प्रकारे विकेट जाते ती संजय बुरेला याची. संजयच्या जागी नवीन बघितला आपण. अगदी ॲक्युरेट डिसिजन बाय अंपायर. थोडासा मागे पडला होता. जवळजवळ अर्धा ते 1 फूट मागे होती बॅट आणि त्यानंतर ही विकेट जाते. नवीन बॅटर गुरुनाथ जातोय बॅटिंगसाठी. लेफ्ट हँडर आहे गुरुनाथ आणि एक चांगला बॅटर म्हटला जातो गुरुनाथ याला सुद्धा. गणेश. अंतिम 1 बॉल शेष आहे गणेशच्या या षटकातला. स्कोर आपण पाहिला स्कोर बोर्डवर झालेला आहे तो 28 रन्स. 27. आत्तापर्यंत बघितलं आपण 9 रन्स खर्च केलेले आहेत 5 बॉलमध्ये गणेश सुकाट याने. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय गुरुनाथ स्ट्राइक एंडवर. शेवटचा बॉल घेऊन जाईल आपल्या षटकातला बॉलर गणेश सुकाट. फटका चांगला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर मात्र सज्ज होता सचिन घाग. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. रनआउटची संधी. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. चांगला विकेट गेलेला आहे. आवश्यकता नव्हती या ठिकाणी धाव घेण्याची आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे विकेट जाते आणि गुरुनाथ सारखा एक चांगला खंबा फलंदाज बाद. मोठा हादरा लागतोय तो पोमन टीमला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 28 वर 3 विकेट. अंतिम 1 ओव्हर शेष. सचिन घाग याचा हा थ्रो होता. चांगली फिल्डिंग सचिन घागची. नवीन बॅटर जातो अजित भोसकर बॅटिंगसाठी. काही आवश्यकता नव्हती धाव घेण्याची. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या रूपाने ही महत्त्वपूर्ण विकेट जाते पोमन टीमची. गुरुनाथचा आपण बघितला तर एक पॉवर हिटर बॅटर म्हटला जातो. लेफ्ट हँडर बॅटर आणि लेफ्ट हँडरला ॲडव्हान्टेज जास्त असतो. चर्चा आहे
शेवटचं एक षटक शिल्लक आहे. कमीत कमी 12 ते 15 रन्स तरी यायला पाहिजे. या अंतिम षटकामध्ये 12 ते 15 रन्स आले, 28 झालेले आहेत. 28 9.33च्या सरासरीने या धावा आलेल्या आहेत. तरी सुद्धा आपण बघतोय की फायटिंग टोटल पर्यंत आलेली आहे. मात्र कमीत कमी 12 ते 15 रन्स अंतिम षटकामध्ये यायला पाहिजे. आता मात्र संघाची धुरा असेल ती योगेश भगतच्या खांद्यावर. योगेश भगतला या अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या टीमला सुस्थितीमध्ये नेण्यासाठी. आणि सुस्थितीमध्ये जाण्यासाठी कमीत कमी 15 रन्स जर आले. अकबर अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. हा सुद्धा चांगला बॉलर आहे अकबर अन्सारी. बघितला पण तर जयेंद्र भोसकर यांचं सुद्धा आगमन झालेलं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम जयेंद्र भोसकर. पहिल्याच बॉलवर काय होते बघायचं आपण. हो, या वेळेला बॉल जातो विकेट किपरच्या मागे. 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते आणि पंचांचा इशारा आहे वाईट. 1+1 2 रन्स. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 30 रन. आता आपण म्हणू शकतो 10च्या सरासरीने या धावा बनलेल्या आहेत. 6 बॉल अद्यापही शेष आहेत. 10 रन्स यायला पाहिजे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. नो बॉलचा इशारा. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. लक्ष नव्हतं असं वाटलं योगेशचं. नो बॉल. नक्कीच रन होऊ शकले असते कारण स्ट्राईक एंडला कुठलाही कव्हरसाठी फिल्डर नव्हता. आणि नो बॉल आहे. फ्री हिट असेल. पुढील बॉलवर लाईनच्या थोडासा बाहेर बॉल पडला असावा किंवा लाईनवर हा बॉल पडला असावा. सो नो बॉलचा इशारा पंचांचा केला जातोय. साईडच्या लाईन. एक्स्ट्रा रन जास्त येताना दिसतात. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा रन आलेले आहेत या ओव्हरमध्ये. नो आर्ग्युमेंट करायचं नाही अंपायरच्या अगेन्स्ट. प्लीज चला लगेच मॅच चालू करा. तुम्हालाच बॅटिंग करायची आहे दुसऱ्या इनिंगमध्ये. तर चर्चा होते 2 पंचांमध्ये. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा होतोय. फ्री हिट नसेल. फरक एवढा आहे की फ्री हिट मिळतोय नो बॉलवर. हेच एक महत्त्वाची बाब आहे. खूप वर्षा अगोदर नो आणि वाईटवर याच्यावर जास्त वाद होत नव्हता कारण नो आणि वाईटवर फ्री हिट नव्हतं. जेव्हापासून फ्री हिट आल्यानंतर नो आणि वाईट याच्यावर थोडीशी चर्चा होत असते. ओ डॉट बॉल. चांगला बॉल या वेळेला. चांगल्या लाईन चांगल्या लेनने हा बॉल टाकला होता अकबरने. क्रॉस पॅटिक शॉट घेण्याचा प्रयत्न. अजित याचा चुकतोय फलंदाज अजित. हा येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा अकबर अन्सारी बॉलिंग ट्रॅकवर. ओ एज लागले असं वाटलंय. बॉल जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. बाउंडच्या बाहेर जाईल का. अजय अडवण्याचा प्रयत्न करतोय. अडवला जाईल बॉल. 2 रन कंप्लीट. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे आणि थ्रो येतोय अख्तरच्या हातामध्ये आणि 3 रन या ठिकाणी पूर्ण. बॅटने हा बॉल गेला होता. नक्कीच एज लागली होती आणि या 3 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय पोमन मास्टर टीमचा 34 रन. बॉल शेष आहेत ते 4 बॉल अद्याप शेष आहेत. 4 मध्ये 8 जर आले तर नक्कीच एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. 34 तर आलेले आहेत. 6 ते 8 जरी आले तरी सुद्धा प्रणित भगतची अपेक्षा आहे की 4 मध्ये 2 तरी षटकार यायला पाहिजे. आणि प्रणित भगतचे पिताश्री आपण बघतोय पप्पा स्ट्राईक एंडवर आहे. अपेक्षा की 2 तरी यायला पाहिजे. हो, ह्या वेळेला बॉल पुन्हा एकदा मिस होतोय. थर्डमॅनच्या दिशेने बाउंडच्या दिशेने बाहेर जाईल. 4 रनसाठी वेलकम बाउंड्री फॉर पोमन टीम. चौकार येतोय 22 रुपयाने. बॅटने आला होता. यस, बॅटने हा चौकार येतोय. एज लागून हा बॉल गेला होता आणि 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 38 रन्स. 38
3 बॉल शेष. धावसंख्या 38 रन्स. नक्कीच या ओव्हरमध्ये रन्स येताना दिसतात. आत्तापर्यंत 3 बॉलमध्ये तब्बल 10 रन्स आलेले आहेत आणि अद्यापही 3 बॉल शेष आहेत या इनिंगमधले. अकबर अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल, यावेळेला पुन्हा बॉल जातो गलीच्या दिशेने. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न असेल. सचिन घाग येतोय त्या ठिकाणी, उचलून थ्रो करेल तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतो 40 रन. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलवर जास्त समाचार घेऊ शकला नव्हता फलंदाज. मात्र लकीने नक्कीच चांगले स्कोर येताना दिसतोय जय मल्हार मास्टर पोमन टीमसाठी. पुन्हा एकदा पूल करायचं होतं, चुकतो फलंदाज. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, प्ले अँड मिस. अंतिम 1 बॉल शेष. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या आहे 40. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलेला आहे या ठिकाणी जय मल्हार पोमन मास्टर टीम. नक्कीच ही धावसंख्या सुद्धा एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. अंतिम 1 बॉल शेष असेल आणि स्ट्राईक एंडला आहे फलंदाज योगेश भगत. यावेळेस पूल केले, फटका येतोय मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग. पप्प्या चांगला बॅकअप करतोय. 2 रन्स कंप्लीट होतील आणि 2 तिसऱ्याचा प्रयत्न नाहीये. 42 रन धावफलकावर आलेले आहेत आणि 43चं टार्गेट असेल चॅम्पियन बनण्यासाठी. टायगर मास्टर कामन टीम समोर चॅम्पियन बनण्यासाठी 43चं टार्गेट.
दोन्ही ओपनिंग बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना आपल्याला दिसतात, ज्यामध्ये आपण बघतोय यावेळेस थोडंसं चेंजेस केलेलं आहे. शाहिद अन्सारी आणि अख्तर शेख ही जोडी सध्या आपण बघतोय मैदानामध्ये गेलेली आहे बॅटिंगसाठी. 43चं टार्गेट आहे चॅम्पियन बनण्यासाठी आणि बघूया कोण चॅम्पियन बनेल. जे मल्हार मास्टर ट्रॉफी वुमनचं चॅम्पियन कोण ठरेल, स्वतः यजमान टीम की टायगर मास्टर कामन टीम तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली आहे. ती अचानक मास्टर डोंगरीपाडा टीम ज्याने तिसऱ्या क्रमांकाची जी मॅच झाली होती नागले टीमला पराजित केलं आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्या नावावर कोरलेली आहे. आणि प्रथम आणि द्वितीयसाठी ही मॅच आपण बघतोय फायनल मॅच आहे. बघूया कोण चॅम्पियन ठरेल. दोन्ही ओपनिंग बॅटर स्ट्राईक एंडला अख्तर शेख, नॉन स्ट्राईक एंडला आहे शाहिद अन्सारी आणि बॉलिंगसाठी आपण बघतोय संजय बुरेला बॉलिंगसाठी राहिलेला आहे. या मॅचमध्ये सुद्धा स्ट्रॅटजी थोडीशी वेगळी दिसते आपल्याला. पहिल्या मॅचमध्ये बघितलं अजित भोसकर आला होता बॉलिंगसाठी आणि या मॅचमध्ये आपण बघतोय तर संजय बुरेला बॉलिंगसाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी येतोय. पॉवरच्या षटकामध्ये फक्त 3 फिल्डर 30 सेकंदच्या बाहेर आहेत आणि नक्कीच अतिशय महत्त्वाची मॅच. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल, हो यावेळेस यॉर्कर डिलिव्हरी, मिस फिल्डिंग, बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, अडवला जाईल बॉलला. त्या अगोदर 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. सुंदर सुरुवात, अतिशय चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण टायगर मास्टर टीमची सुद्धा. बॉल चांगला होता, यॉर्कर बॉल मात्र बॅकफुटला बॅकलिपला खाली घेतला आणि फ्लिक केलं होतं या बॉलला अख्तर शेखने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा राऊंड विकेटने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनी मारा करतोय. हो यावेळेला पहिला बॉल लागतो, अपील होती, शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने बॉल जातोय. फिल्डिंग चांगली, मात्र 1 रन घेण्यासाठी रोखू शकत नाही बॅटरला. बॅटला ही बॉल लागला होता त्यामुळे ही अपील उचलून धरली नव्हती पंचांनी. पंच आपण बघतो बॉलर्स एंडकडे सध्या दिसतात मनोज सर आणि शशिकांत सर आहेत बॅटर्स एंडकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंपनी संजय बुरेला पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल, थोडासा उशिरा हा शॉट ऑफर केला होता यावेळेला फलंदाज शाहिद अन्सारी याने. बॉल अगोदरच निघून गेला होता विकेट किपरकडे, नंतर बॅट फिरली शाहिद अन्सारी याची. हा डॉट बॉल जातोय. जवळ 11च्या आसपास आस्किंग रन रेट राखायचा आहे ही मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी टायगर मास्टर टीमला. पुन्हा एकदा संजय, हो शॉट मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी योगेश आहे, चांगली फिल्डिंग करतो योगेश. 1च रन फक्त मिळेल आणि 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 4 रन, 4 रन्स विदाउट लॉस. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर चांगली बॉलिंग आत्तापर्यंत केलेली आहे ती संजय बुरेलाने. पुढे पण खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉल्टरमध्ये चांगली फिल्डिंग करतोय संजय बुरेला. अप्रतिम फिल्डिंग, जोरदार टाळ्याने स्वागत केलं या फिल्डिंगचं. त्याचे पाठीराख्याद्वारे रोखले जाते. नक्कीच 1 किंवा 2 रन्स या ठिकाणी रोखल्या गेल्या. कठीण असतं आपल्या फॉल्टरमध्ये फिल्डिंग करणं. अंतिम बॉल फुल लेनचा होता, डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त आपण बघतोय 4 रन स्कोरबोर्डवर. उर्वरित 3 ओव्हर शेष आणि 3 ओव्हरमध्ये 39ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. म्हणजेच 13च्या रिक्वेस्ट रन रेटनी बॅटिंग करावी लागेल यावेळेला टायगर मास्टर कामन टीमला चॅम्पियन बनण्यासाठी. चष्मा घेऊन जायचं आहे, मास्टरचं क्रिकेट आहे, चष्मा लावावालाच लागेल कारण 40+ नंतर प्रत्येक तुम्हाला आजार सुरुवात होत असते आणि त्यामध्ये सर्वप्रथम शुगर, डायबिटीज, इतर काही ना काही आजार असतात आणि हे 40+चं क्रिकेट 1 धाव ही आरोग्यासाठी असं म्हटलं जातं आहे. मॅचेस खेळता तुम्ही, त्यानंतर आपण बघितलं प्रॅक्टिसला जाता सकाळी लवकर उठून, त्यामुळे तुमची जी एक्सरसाइज होते आणि ते क्रिकेट खेळण्यामध्ये तुमचं शुगर नक्कीच, जो डायबिटीस आहे तो सुद्धा भरपूर कमी होतोय. थोडंसं आपण बघितलं कमरेचा त्रास आहे देवेंद्र भोसकरला, त्यामुळे तो खेळताना दिसला नाही, नाहीतर तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. मात्र
ग्राउंडच्या बाहेरून चांगली मॅनेजमेंट करताना दिसतोय देवेंद्र भोसकर. त्याची सुद्धा इच्छा आहे आपल्या यजमान पदामध्ये आपणच चॅम्पियन झालो पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय नागेश. नागेश मात्रे पहिला बॉल. ओ चांगला बॉल होता. ऑफ ब्रेक हा बॉल होता. ऑफ कटर अतिशय चांगला टाकतोय नागेश. गती सुद्धा चांगली आहे नागेशच्या गोलंदाजीमध्ये. एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे नागेश. पुन्हा नागेश बॉलिंग ट्रॅकवर. 5 ते 6 बॉलचा रनअप. सरळ बॅटने फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग अंकुश हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे ओमन मास्टर टीमचा. 1 रन आणखीन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोअर जाऊन पोहोचेल 5 वर. ओमकार त्रिमुखे आमचे स्कोरर आहेत. ओव्हर द विकेट. ओ ब्लॉक होलमध्ये बॉल. बॅकलिपला खाली घेऊन खेळण्यास भाग पडलं. अख्तर शेखला पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय अंकुश काटेला. चांगली फिल्डिंग अंकुशची. 1च रन फक्त मिळेल. 1 ने स्कोर. 6 वर जातोय. मोठा फटका आलेला नाही. मोठे फटके यायला पाहिजे. मोठे फटके जर आले तर प्रेशर तुम्ही बनवू शकता बॉलरवर. मात्र ह्या ठिकाणी बॉलरने बॅटरवर प्रेशर बनवलेला आहे. कारण कुठल्या प्रकारची मुभा दिलेली आहे दोन्ही सुद्धा बॉलरने बॅटरला मोठा फटका खेळण्याची. ओ चांगला बॉल. प्ले अँड मिस. डॉट बॉल जातोय आणि प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल कामन टीमवर येणाऱ्या बॅटरवर. त्याच्यानंतर जो खेळत आहे बॅटर रुजू आहे जो बॅटर त्यावर सुद्धा थोडंसं प्रेशर. 14 बॉल 37 रनची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉल. 13 बॉल शेष. 37 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी टायगर मास्टर टीमला. एक डॉट बॉलमध्ये बघू शकतो आपण टायगर मास्टर टीमच्या खेळ्यामध्ये थोडीसं आपण बघतोय चिंतेचं वातावरण आहे. एखादा मोठा फटका हे चिंतेचं वातावरण बदलू शकते. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. बॉल खाली. फिल्डर येतोय. ओ संजय भुरेला त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. 2चा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट ओव्हरची होते समाप्ती. अतिशय चांगलं षटक टाकलं. या षटकामध्ये नागेशने फक्त आणि फक्त खर्च केलेले आहेत 4 रन. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आले होते ते 4. या ओव्हरमध्ये सुद्धा 4. दोन्ही पहिले बॉलर ज्यांनी इकॉनॉमिकल अतिशय चांगली बॉलिंग केलेली आहे. आणि आत्ता जर आपण बघितले पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 8 आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये 35 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. रिक्वेअर रन रेटचा जर आपण विचार केला तर 17.50च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत. हे निर्णायक षटक असेल. आत्ताचं जे षटक असेल ते निर्णायक षटक असेल आणि निर्णायक षटकामध्ये बघूया आपण कोणता गोलंदाजाचा वापर केला जाईल. कारण ह्या षटकामध्ये 17 ते 20 रन जर आले तर या मॅचमध्ये अगदी मजबूत स्थितीमध्ये येऊ शकेल तो टायगर टीम. आणि या षटकामध्ये 10 पेक्षा कमी रन जर दिले तर अगदी मजबूत स्थितीमध्ये येऊ शकेल आणि या मॅचवर वर्चस्व होईल ते ओमन टीमचं. 35ची आवश्यकता आहे. 12 बॉल 35 आणि बॉलिंग ट्रॅकवर गुरुनाथ येतोय. गुरुनाथ ऑप्शन भरपूर आहेत. गुरुनाथ आहेत. अंकुश आहे. आणखीन चांगले ऑप्शन आहेतच. गुरुनाथ याचा वापर केलेला आहे या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी. जो लेफ्ट आर्मर बॉलर आहे आणि 2 लेफ्ट आर्मर बॉलर आहेत ओमन टीममध्ये. एक संजय भुरेला आणि गुरुनाथ. बॉलर या ठिकाणी चेंज केला जातोय. बॅट्समॅन चेंज केलेला आहे. रिटायर या ठिकाणी होऊन येतो आणि मास्टरमध्ये हा नियम आहे की 2 ओव्हर नंतर जो 40+ खेळाडू आहे तो रिटायर होऊ शकतोय आणि त्याच्या जागी आसिफ जाताना दिसतोय. आसिफ आलेला आहे. कॅप्टन आहे आसिफ. क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी येतोय. गुरुनाथ बॉलिंग ट्रॅकवर. चला घाई करायची आहे. 2 ओव्हर शेष. चॅम्पियन बनण्यासाठी 35ची आवश्यकता टायगर मास्टर टीमला. शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या मागे. शॉट फाईन लेगला फिल्डर आहे. रन घेण्याचा प्रयत्न नाही आहे. या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो म्हणजे अख्तर शेख. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल. आता उर्वरित 11 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता असेल चॅम्पियन बनण्यासाठी टायगर मास्टर टीमला.
पुन्हा एकदा आपण बघितलं विकेट किपर चुकतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल येईल. एक रन कंप्लीट. 2चा प्रयत्न होईल का? स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला थ्रो झालाय. रॉंग एंडकडे थ्रो झाला होता आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2ने स्कोर जाईल डबल फिगर मध्ये 10 वर. बॅटने हा बॉल आला होता. रन आले होते तर नक्कीच हे 2 रन्स अख्तरच्या खात्यामध्ये जातील. 10 बॉल शेष. 10 मध्ये 33 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 10-33चं इक्वेशन. गुरुनाथ लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. ब्लॉक हॉल मध्ये हा बॉल टाकला होता स्क्वेअर लेगला. 1 रन कंप्लीट. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे आणि थ्रो होईल त्या अगोदर 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 2 रनने स्कोर 12 वर जाऊन पोहोचतोय. 31ची आवश्यकता असेल. बॉल शेष आहेत ते 9 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि खरोखरच मोठे फटके अद्यापही आलेले नाहीये. चांगली बॉलिंग करताना दिसतात. आपण बघितलं तर आत्तापर्यंत पहिलं षटक टाकलं ते संजयने. त्यानंतर नागेश. दोन्ही बॉलरनी चांगली गोलंदाजी केली. आता आपण बघतो गुरुनाथ सुद्धा चांगली बॉलिंग करताना दिसतोय या ओव्हरमध्ये. पुढील बॉल फुल टॉस होता. चुकतो फलंदाज. हा येतोय डॉट बॉल. हा डॉट बॉल प्रेशर वाढवेल आणि हा फुल टॉस बॉल एक संधी होती मोठा फटका खेळण्याची, मात्र चुकतोय फलंदाज अख्तर शेख. 8 बॉल शेष. हवेत आहे बॉल. कॅचची शक्यता सुद्धा. गुरुनाथ बॉल खाली येतोय आणि हा कॅच. विकेट जाईल. अख्तर शेख इज आउट. दुसरा फलंदाज बाद होतोय तो टायगर मास्टर टीमचा. अख्तर इज आउट. पप्या जातोय नवीन बॅटर रुकेश सकपाल. पप्या जो लेफ्ट हँडर आहे. बॉल शेष आहेत 7 आणि 7 मध्ये हवे आहेत 31. बरोबर ना? 7 मध्ये 31ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ह्या मॅचवर आता जर आपण बघितलं तर वर्चस्व आहे ते यजमान टीम पोमन मास्टर टीमचं. रुकेश सकपाल पप्या प्रत्येक मॅच मध्ये ओपनिंगसाठी बॅटिंगसाठी गेला होता, मात्र या मॅच मध्ये आपण बघतोय क्रमांक 4 वर बॅटिंगसाठी आलेला आहे रुकेश सकपाल पप्या जो लेफ्ट हँडर आहे. 7 मध्ये 31ची आवश्यकता आहे. सामना अगदी थोडासा कठीण झालेला आहे तो टायगर मास्टर टीमसाठी. एज लागली. फुल टॉस बॉल जरूर होता. शॉट फाईन लेगला बॉल जातोय. फक्त 1च रन मिळेल आणि ओव्हरची होईल समाप्ती. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर फक्त आणि फक्त 13 रन्स. ह्या ओव्हरमध्ये तब्बल 5 रन खर्च केलेले आहेत. 6 बॉल शेष. 6 मध्ये 30 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6-30चं इक्वेशन. 5 षटकार ठोकावे लागतील आणि मास्टर क्रिकेटमध्ये हे इक्वेशन जस्ट करणं म्हणजे खूप कठीण बाब आहे. एखाद्या रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण म्हणू शकलो असतो की होऊ शकते, मात्र मास्टर क्रिकेटमध्ये खूप कमी षटकार आपण आज पाहिलेले आहेत. कमीत कमी 5 षटकार ठोकावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी टायगर मास्टर टीमला. अंतिम षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय मंगेश गांगडा येतोय बॉलिंग ट्रॅकवर. ऑप्शन भरपूर होते. अंकुश होता, त्याच्यानंतर आणखीन पण ऑप्शन होते, मात्र मंगेशचा ऑप्शन वापरलेला कारण जास्त प्रेशर नसेल. 30चं टार्गेट आहे. पुढे तो होता ना 40चा. हा बरोबर. हा अंकुश 35चा गोलंदाज आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याला गोलंदाजी नसेल, त्यामुळे मंगेश गांगडा बॉलिंग ट्रॅकवर आहे. लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय तो पप्या स्ट्राईक एंडवर. फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने बॉल येतोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही. ह्या ठिकाणी दुसरा सुद्धा कंप्लीट होईल.
थ्रो झालेला होता, त्यामुळे 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 28ची आवश्यकता असेल. 5 बॉल शेष. 5 मध्ये 28ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. कामान टीमला आणि पोमनला हे 28 डिपेंड करायचे आहेत चॅम्पियन बनण्यासाठी आपल्या यजमान पदामध्ये. हो, फुलटॉस बॉल, भरपूर फुलटॉस बॉल पडल्यामध्ये त्या फुलटॉस बॉलचा जास्त फायदा उचलू शकले नाही आहेत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 रन्स मिळतात. उर्वरित बॉल शेष आहेत ते 4 आणि 4 मध्ये 26 रनची आवश्यकता चॅम्पियन बनण्यासाठी. 4-26चं इक्वेशन. एक्स्ट्रा बॉल जर नाही पडला तर नक्कीच या ठिकाणी 4 षटकार जरी लागले तरी सुद्धा विजय होऊ शकेल पोमन टीम. पुलचा फटकाय मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. 4 रन आणि या 4ने स्कोअरमध्ये नक्कीच फरक पडेल. मात्र उर्वरित 3 बॉल शेष. 3 मध्ये 22 रनची आवश्यकता फायनल जिंकण्यासाठी. 3 मध्ये 22. मंगेश गांगडा पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हुक करत होतं. ह्या वेळेला स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. जास्त शफल झाला होता फलंदाज पप्या. 2 बॉल शेष. 22 रनची आवश्यकता. ओव्हर द विकेटने हवेत खेळलाय हा बॉल. वाईडिश मिड विकेटच्या दिशेने. फील्ड त्या ठिकाणी कॅच सुटला जातोय आणि 1च रन फक्त या ठिकाणी. अंतिम 1 बॉल शेष आणि औपचारिकता आपण म्हणू शकतोय 21 रनची आवश्यकता आहे. हा सामना पूर्णपणे आपण बघतोय झुकलेला आहे तो जय मल्हार मास्टर पोमन टीमच्या बाजूने. यजमान टीम ज्याने हे आयोजन केले आणि 30 टीम या ठिकाणी चॅम्पियन बनण्याच्या मार्गावर. अंतिम 1 बॉल शेष. डॉट बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. मात्र ह्या वेळेला एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. अंतिम 1 बॉल शेष. अंतिम बॉलमध्ये हवे आहेत 20 रन. 1 बॉल 20ची आवश्यकता. फटका चांगला आहे. येईल का? येतोय आणि चांगला कॅच. आणि हा षटकार की विकेट. आणि अशा प्रकारे हा षटकार येतो. मात्र खूप उशिरा हा फटका आला आणि या ठिकाणी ही मॅच जिंकलेले चॅम्पियन बनलेला आहे तो आवडे फलंदाज बाद होय आणि चॅम्पियन बनलेला आहे तो यजमान टीम जय मल्हार पोमन मास्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन जय मल्हार मास्टर. आपल्या यजमान पदामध्ये चॅम्पियनची ट्रॉफी आपल्याच घरी ठेवलेली आहे ती पोमन मास्टर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन जय मल्हार मास्टर पोमन टीम.